आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. प्रगट दिनाची कथा तुम्हाला माहिती आहे काय? श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे चौथे अवतार होते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणून ओळखले जाते. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापुरामध्ये आपल्या निर्गुण पादुकांची स्थापना करून ते श्री शैल्य पर्वताला गेले. तेथून ते कर्दळीवनात अदृश्य झाले व तेथे ते 300 वर्ष घोर तपश्चर्या करत होते. घोर तपश्चर्या करत असताना त्यांच्या भोवती मुंग्यांनी वारूळ केले. तेव्हा तेथे एक उद्धव नावाचा लाकूड तोडण्यासाठी तेथे आला होता. तेव्हा त्याच्या हातातून अचानक त्याची कुऱ्हाड निसटून वारुळावर पडली व वारुळामधनं रक्ताची चिळकांडी उडाली. तेव्हा त्या वारुळामधून दिव्य तेजस्वी अजानुभू असलेली मूर्ती प्रगटली. हे बघून तो लाकूडतोड्या घाबरला व त्यांना शरण गेला व त्याला आपल्या हातून महापुरुष हे जखमी झाले हे बघून त्याला खूप वाईट वाटू लागले व भीती वाटू लागली. तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज त्याला म्हणाले, उद्धवा, घाबरू नको. हे सर्व विधिलिखित होतं. तू फक्त निमित्त मात्र आहे. आम्ही आमच्या भक्तांचे संकट निवारणासाठी पुन्हा प्रगट झालो आहोत. कसोटीचे क्षण सोबत घेऊन येतो, पण करू नका, कसून जाऊ नका. प्रयत्नात कसूर करू नका आणि कर्माला चुकू नका. स्वच्छ नियत आणि अखंड विश्वास ठेवा आणि अनन्य भावाने आमचे चिंतन करा. मी होतो, मी आहे आणि मी कायम राहणार. पावला पावलावर मी तुमची चिंता वाहणार. अंधारात मी प्रकाशाचा किरण होऊन येणार. प्रलयावरही मात करी जो गुरुचरणांशी पाहे. देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुला भगवंता आलो शरण, तुला भगवंता घे कुशीत तुझा रे भगवंता. घे उशित तुझा भगवंता. आलो शरण तुला भगवंता. आलो शरण तुला भगवंता. घे उशित तुझा रे भगवंता. आलो शरण तुला भगवंता. आलो शरण तुला भगवंता.